नमस्कार मित्रांनो, द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विज्ञान या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. न्यूजलेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो? न्यूजलेटर प्रकाशित करण्यासाठी PTP हा प्रोग्राम वापरला जातो. कापसामध्ये PA 255 या वाणाच्या धाग्याची लांबी टिंबटिंब आहे. कापसामध्ये PA 255 या वाणाच्या धाग्याची लांबी 27 ते 28 मिलीमीटर आहे. विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? विद्युत बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू असतो. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना टिंबटिंब असे म्हणतात. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना फोटॉन असे म्हणतात. गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते आहे? गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण डोकेदुखी हे आहे. CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? CH4 ही रासायनिक संज्ञा मिथेन या वायूसाठी वापरतात. कलर ब्लाइंड हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? कलर ब्लाइंड हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती लाल व हिरवा या रंगामध्ये फरक करू शकत नाही. विजेचा दाब मोजण्यासाठी टिंबटिंबचा वापर केला जातो. विजेचा दाब मोजण्यासाठी व्होल्टमीटर याचा वापर केला जातो. आम्लयुक्त पर्जन्य पाडण्यासाठी नायट्रोजन ऑक्साईड आणि टिंबटिंब हे जबाबदार आहेत. आम्लयुक्त पर्जन्य पडण्यासाठी नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे जबाबदार आहेत. चुनखडीस उष्णता दिली असता टिंबटिंब वायू बाहेर पडतो. चुनखडीस उष्णता दिली असता कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडतो. राऊस सार्कोमा RSV या विषाणूमुळे टिंबटिंब हा रोग होतो. राऊस सार्कोमा या विषाणूमुळे कर्करोग हा रोग होतो. आकाशातील विजेचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? आकाशातील विजेचा शोध फ्रँकलिन यांनी लावला आहे. J.J. थॉम्सन या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला? J.J. थॉम्सन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉन याचा शोध लावला. मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपेटायटिस B चा प्रादुर्भाव होतो? मानवाच्या यकृत या आंतरिक इंद्रियावर हेपेटायटिस B चा प्रादुर्भाव होतो. कोणत्या पिगमेंट रंगद्रव्यामुळे फळांमध्ये लाल रंग होतो? लायकोपीन या पिगमेंटमुळे फळांमध्ये लाल रंग होतो. विडोल तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात? विडोल तपासणी टायफॉइड या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात. कोणत्या प्रकारच्या कोळशात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते? अँथ्रासाइट या प्रकारच्या कोळशात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते. चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागास असते? चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या टोकाशी असते. कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो. काळपुळी हा रोग कशापासून होतो? काळपुळी हा रोग जीवाणूपासून होतो. किरणोत्सारीतेचा शोध कोणी लावला? किरणोत्सारीचा शोध हेनरी बेकेरेल यांनी लावला. H1N1 हा विषाणू
कोणत्या रोगाशी संबंधित आहे? H1N1 हा विषाणू स्वाईन फ्लू या रोगाशी संबंधित आहे. धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात? धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास तन्यता असे म्हणतात. जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कोठे झाले आहे? जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन जर्मनी येथे झाले आहे. धरणात साठलेले पाणी हे ऊर्जेचे स्रोत आहे. धरणात साठलेले पाणी हे क्षितिज ऊर्जेचे स्रोत आहे. नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचे डेसिबल किती असते? नेहमीच्या संभाषणाचे तीव्रतेचे डेसिबल 50 ते 60 इतके असते. कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? गॅमा किरणांना वस्तुमान नसते. पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण जंतूंना मारण्यासाठी पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात. खालीलपैकी जड पाण्याचे सूत्र कोणते? खालीलपैकी जड पाण्याचे सूत्र आहे T20. कर्करोगावरील उपचारासाठी काय वापरतात? कर्करोगावरील उपचारासाठी कोबाल्ट वापरतात. LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? LPG गॅसचे 2 प्रमुख घटक ब्युटेन व आयसोब्युटेन हे असतात. मेंडेलने कोणत्या रोपावर आनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला? मेंडेलने आंबा या रोपावर आनुवांशिकतेचा सिद्धांत मांडला. ऑक्सिजनच्या रेणू निर्मितीत कोणता दुहेरी बंध तयार होतो? ऑक्सिजनच्या रेणू निर्मितीत सहसंयोज हा दुहेरी बंध तयार होतो. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.